प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. आपुल्या लोकी तोची आला, दीन जनांमध्ये सामील झाला. हे मुनी धरती मानव रूपे, सकल जनांचे तारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू, तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस. किरीये लयिझोन, किरीये लयिझोन. पापी लोकांस तू क्षमा आणि शांती देतोस. ख्रिस्ते लयिझोन, ख्रिस्ते लयिझोन. अंधारात चालणाऱ्यांना तू प्रकाश दाखवतोस. किरीये लयिझोन, किरीये लयिझोन. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुनरुत्थानाचा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत. या शुभदिनी तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो की ख्रिस्त जेव्हा वैभवाने परत येईल तेव्हा तुझ्या सर्व संतांबरोबर आनंदाने गीत गाण्यास आम्हाला तयार ठेव. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौलाला पोचविणाऱ्यांनी त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सिला आणि तिमोथी
ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन सिला आणि तिमोथी निघाले. पौल आरियापागुस ह्या शहराच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला अशी अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्या देवाचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे पडत नाही. म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही परमेश्वर स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्या परमेश्वराने ठरवल्या आहेत. अशासाठी की सर्वांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत परमेश्वराला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. परमेश्वर आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहोत. तसेच तुमच्या कवींपैकी कित्येकांनी म्हटलं आहे, आपण वास्तविक त्या देवाचा वंश आहोत. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी पश्चाताप करावा अशी परमेश्वर माणसांना आज्ञा करतो. परमेश्वराने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या पुत्राद्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्वास ठेवला. त्यात डायन्युसिस, आर्योपागकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर पौल ॲथेन्स सोडून करिंथ येथे गेला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. परमेश्वराचे स्तवन करा. आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. ऊर्ध्वलोकी परमेश्वराचे स्तवन करा. अहो परमेश्वराच्या सर्व दूतांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो परमेश्वराचे स्तवन करा. आपला प्रतिसाद. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार आणि कुमारी, वृद्ध आणि तरुण परमेश्वराचे स्तवन करा.
आपला प्रतिसाद, तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत, कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे. त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे. आपला प्रतिसाद, तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. परमेश्वराने आपल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे. हे परमेश्वराच्या सर्व भक्तांस, त्याच्या जवळ असलेल्या लोकांस म्हणजे इस्रायलच्या संततीस स्तुतिपात्र झाले आहे. परमेश्वराचे स्तवन करा. आपला प्रतिसाद, तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. सर्व वस्तूंचा उत्पन्न करता ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानव जातीवर दया केली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो पवित्र आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण पवित्र आत्मा आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवेल. पवित्र आत्मा माझा गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळविल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते पवित्र आत्मा तुम्हास कळवेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आजचा ही जी घटना आपण नुकता पहिल्या वाचनामध्ये ऐकली, ही फार अगदी इंटरेस्टिंग अशी घटना आहे. ख्रिस्त सभेच्या संपूर्ण आजपर्यंत घडलेल्या इतिहासासाठी एक उत्तम असं उदाहरण ह्या घटनेमध्ये आपणाला मिळते. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की ख्रिस्ती असणं म्हणजे मिशनरी असणं. की ख्रिस्त सभा कशासाठी आहे, तर ती प्रभू येशूचं शुभवर्तमान घोषित करण्यासाठी आहे. द चर्च एक्झिस्ट्स टू एव्हँजलाइज. हे सत्य आजपर्यंत आपल्याला शिकवलेलं आहे. आणि पॉल, संत पॉल, हा मी सांगेन त्याला हे पहिलं कळलं होतं आणि त्याने एक प्रकारची दिशा चर्चला, ख्रिस्त सभेला ही दिली. आणि आज एक उदाहरण असं आहे, तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी सांगतो, की आपण भारतात राहतो. आपल्या आजूबाजूला अनेक जण अनेक धर्मांचे असतात. आणि ख्रिस्त सभा आपल्याला सांगते की तुम्ही सहिष्णुतेने सर्वांबरोबर संवाद साधून आणि मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे. दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेमध्ये हे जे ठासून सांगितलं गेलं आणि वसईत अनेक वर्षापासनं ही प्रथा ख्रिस्त सभेने शिकवलेली, संत पॉलने पहिली सुरू करून दिलेली अत्यंत चांगली अशी ही गोष्ट आहे. पण नीट आपण आज समजून घेऊ थोडक्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी, की पॉल
आता धक्के बुक्के खात एक दिवस कोणी चांगलं बोलतो, दुसऱ्या दिवशी कोणी धरून मारतो त्याला अपशब्द बोलले जातात, त्याचा अपमान केला जातो, त्याला बंदीशाळेत ठेवलं जातं, हे सगळं चालूच आहे. मग दुसऱ्या दिवशी जिथं मिळेल तिथे तो जातो, प्रभूची सुवार्ता घोषित करतो. अशा प्रकारे त्याचा हा प्रवास आणि इतर प्रेषितांचा प्रवास ह्याविषयी आपल्याला प्रेषितांच्या कृत्येमध्ये बरंच काही कळवलं आहे. आता तो अथेन्सला आला, ग्रीसमधील अथेन्स, अत्यंत विचारवंतांचा असा हा देश. मला वाटते जगामध्ये 3 देश प्रख्यात होते त्यावेळेला विचार करण्यामध्ये, विशेष करून दिसते त्या पलीकडचा विचार, अदृश्य परमेश्वराचा शोध आणि विचार. कुठले 3 देश? तर पहिला भारत देश, आपली महान प्राचीन परंपरा, दुसरा हा ग्रीस देश आणि तिसरा पर्शिया, जो आज ज्याला इराण असं म्हणतात. विचारवंतांचे हे 3 देश आणि विशेष करून विचार परमेश्वराचा, अंतिम उद्दिष्टाचा विचार, सगळ्या जगाचा पाठीमागे कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारून त्याचा सखोल असा विचार करणारा हा ग्रीसमधला देश. आणि अथेन्स ही त्या ग्रीस देशाची राजधानी. किती धैर्य केलं असेल या माणसाने, या पॉलने, तिथं पाऊल टाकतो हा. आणि आरियोपागुस अशा नावाचं एक लहानसा टाऊन होता, तिथं पॉल आपला ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला सुरुवात करतो. आता आरियोपागुस ह्याचा अर्थच असा आहे की युद्धामध्ये मदत करणाऱ्या दैवताची ती टेकडी होती. जसं आपल्या भारत देशामध्ये सुद्धा देवदैवता विचारामध्ये येतात, तर त्याप्रमाणे ग्रीसमध्ये सुद्धा अनेक देवदेवतांना मानत होते. कारण ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सुटत नव्हती तेव्हा त्यांना देवदैवतांचा मान द्यायचे आणि अशा प्रकारे लोकांना ते विचार करायला लावत असत. आणि म्हणून ह्या आरियोपागुस नावाच्या युद्धात मदत करणाऱ्या दैवताची टेकडी, तिथे कोण राहायचं जास्त करून? तर बुद्धिमान वडील मंडळी ती राहायची. तिथं अधिकृतरित्या परिषद भरायची, विचारवंतांची परिषद, आणि शिक्षण, तत्वज्ञान आणि धर्म असे 3 विषय घेऊन त्यावर चर्चा करायची. आणि मग ही बुद्धिमान वडील मंडळी तिथं अथेन्समध्ये राहणारी, आरियोपागुसमध्ये राहणारी, ते मग राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे, म्हणजे लोक कशी सिव्हिलायझेशनमध्ये पुढे गेली पाहिजेत. आता तिथे एक घटना घडली होती. असं म्हणतात की ख्रिस्त जन्माच्या 600 वर्षपूर्वी, BC ज्याला आपण म्हणतो, ख्रिस्त जन्माच्या 600 वर्षपूर्वी एक प्लेगची साथ आली. जशी आपल्या कोरोनाची साथ आज आपल्याकडे आलेली आहे, प्लेगची साथ आली आणि एका अज्ञात दैवताने ते संकट दूर केलं. ही घटना तिथं लिहून ठेवलेली होती. त्याचा थोडाफार उल्लेख इथं आजच्या पहिल्या वाचनात आलेला आहे. आणि म्हणून पॉल त्याचं मिशन करताना जे प्रत्येक ख्रिस्ती माणसाने करायला पाहिजे, पोप फ्रान्सिस पण सांगतात की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हे मिशन आहे. आणि पॉल तिकडल्या त्या लोकांना, जे विचारवंत होते आणि त्या अज्ञात दैवताच्या नावाने बांधलेल्या वेधीवर नैवेद्य वाहत होते, त्यांना पॉल त्यांना समजेल अशा भाषेमध्ये, त्यांच्या विचाराला पटेल अशा संकल्पनेमध्ये प्रभू येशूची त्यांना ओळख करून देतो. बघा कशी ते पद्धत आहे पॉलची. त्यांना समजेल अशा भाषेत, त्यांच्या विचाराला पटेल अशा संकल्पना बोलायच्या.
पॉल वाद घालत नाही आणि पॉल तिथं गेला आणि पहिलं त्यानं निरीक्षण केलं. काही लोकांशी तो बोलला, बारकाईने त्याने निरीक्षण केलं. नक्कीच त्याने तिकडल्या लोकांचं ऐकून पहिलं घेतलेलं असणार. बोलण्याच्या अगोदर, तोंड उघडण्याच्या अगोदर त्याने तिकडच्या लोकांचं ऐकून घेतलं असेल. कारण तो दखल घेऊन सांगतो, मी फिरलो तुमच्या इकडे आसपास आणि मला काय काय दिसलं. आता मी छोटे छोटे एक एक ओळीचे 6 मुद्दे तुम्हाला सांगतो. कशी पद्धत असते प्रभूची शुभवार्ता घोषित करण्याची, कशी पद्धत असते. पहिली गोष्ट तो लोकांना सांगतो, हां तुम्ही देवाला मानता. सुरुवात बघा कशी तो करतो, तुम्ही देवाला मानता आणि मी तुमच्या मंदिराची बारकाईने न्याहाळी केली. पॉल शोड इंटरेस्ट इन देअर रिलिजन. मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. ऐकायचं पहिलं, इंटरेस्ट घ्यायचा, त्या लोकांमध्ये जाऊन राहायचं. नुसतं गेला आला असं नाही झालं पाहिजे. तिथं राहायचं, त्या लोकांमध्ये बस्ती मांडायची तिकडे. अनेक महिने, कदाचित अनेक वर्ष तिथं राहायचं. आता हे सगळं करीत असताना ख्रिस्ताला पॉल विना तडजोड मानत होता. हे फार महत्त्वाचं आहे. त्याविषयी एक स्वल्प विराम सुद्धा पॉल त्याच्यावर तडजोड करण्यास तयार नव्हता. ख्रिस्तावरील त्याची श्रद्धा ठाम होती. दुसरा मुद्दा, पॉल त्यांना सांगतो, देव, तुम्ही देवाला मानता आणि देव, दुसऱ्या मुद्द्यात तो सांगतो, देव स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे. तो सर्वांना जीवन आणि प्राण देतो. जीवन आणि प्राण हा परमेश्वर देतो. देवाने माणसाची निर्मिती केली. कोणी देवदेवतेने नाही केली, देवाने केली. आणि निरनिराळ्या राष्ट्रामध्ये त्याने निर्मिलेली माणसं राहतात. थोडक्यात म्हणजे पॉलला सांगायचं आहे त्याने दुसऱ्या मुद्द्यात की सर्व माणसांचं जगात एकच कुटुंब आहे, एकाच अवलातीची ती मुलं बाळं आहेत. तिसरा मुद्दा पॉल सांगतो, तुम्ही देवाला मानता, देव असा आहे. आणि तिसऱ्या मुद्द्यात तो सांगतो, माणसाने देवाचा शोध करायचा, देवाचा शोध करीत राहायचं. मर्त्य, कुजणाऱ्या, नष्ट होणाऱ्या गोष्टींमागे लागून त्यांना चिकटून राहू नये. शोध करायचा देवाचा, कारण तो जिवंत आहे. देव हा ही इज अ लिव्हिंग गॉड. शोध करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, पॉल त्यांना शिकवतो. आणि निरुत्साही न होता खरा परमेश्वर प्राप्त होईपर्यंत चाचपडत त्याला शोधत राहायचे. आजच्या पहिल्या वाचनात सगळं सांगतो हे पॉल. चौथा मुद्दा पॉल सांगतो, हा परमेश्वर कोणाही पासून दूर नाही. प्रत्येक माणूस त्याच्या ठायी जगतो, त्याच्या ठायी वागतो आणि त्याच्या ठायी अस्तित्वात आहे. हे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे, तिकडच्या लोकांना पटणारं. कारण पॉलने तसा अभ्यास केला होता त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या धर्माचा आणि त्या भाषेमध्ये, त्या विचारामध्ये, संकल्पनेमध्ये तो बोलत होता. आपण आणि परमेश्वर दोन वेगळे जीव नाहीत. पॉल त्यांना समजावून सांगतो, आपण आणि परमेश्वर दोन वेगवेगळे जीव नाहीत जणू काही. आपण त्याच्यापासूनच उत्पन्न झालो, त्याच्या रूपात, इन हिज इमेज अँड हिज लाईकनेस, त्याच्या प्रतिमेत आणि त्याच्या रूपामध्ये आपल्याला निर्माण केलं गेलेलं आहे. कसं पॉल त्याचं सगळं कॅटकिझम त्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या विचारात आणि संकल्पेमध्ये सांगतो. पाचवा मुद्दा त्यांना मग तो सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला एक दिशा आहे, देवाने ठरवून ठेवलेली दिशा. त्या दिशेने सर्वांचा प्रवास होत असतो.
जशी आपणा सर्वांची सुरुवात एक, तसेच आपल्या प्रवासांती आपल्या अंतिम मुक्कामाचे ठिकाण सुद्धा एकच आहे. आणि 6वा आणि शेवटचा मुद्दा त्यांना सांगतो, संजीवन ख्रिस्ताचा मुद्द्यावर मग ती मंडळी नाराज झाली. इथं पॉल 6वा अगदी, कारण चर्चा संपायला नाही पाहिजे, लोकांनी ऐकून घेतलं पाहिजे, नीट परमेश्वर कोण आहे समजून घेतलं पाहिजे, म्हणून काही मुद्दे लपून नाही ठेवायचे. पण पहिले त्यांनी लोकांना इंटरेस्टमध्ये आणलं, त्याचं ऐकायला लावलं, पटवून घेतलं लोकांनी. आणि जेव्हा हा जो मुद्दा निघाला, द रेझरेक्शन ऑफ ख्राइस्ट, ख्रिस्ताचं पुनरुत्थान, ख्रिस्ताचं संजीवन, हा अत्यंत नवीन मुद्दा होता. हा शिष्यांना देखील पटत नव्हता, इतका नवीन मुद्दा होता. आणि म्हणून तो मुद्दा जेव्हा त्यांनी काढला पॉलने, तेव्हा आपण आता नंतर भेटू असं करून ह्याच्या निमित्ताने बरीच मंडळी तिथून पळाली. हा आपल्या ख्रिस्त सभेच्या मिशनचा इतिहास आहे. पॉलला पवित्र आत्मा मार्गदर्शन करीत होता, हे लक्षात घ्या. पवित्र आत्मा मिशनचा आश्रयदाता मानला जातो. मिशन हे पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होते. मिशन हे पवित्र आत्म्याद्वारे पुढे जात असते. मिशन हे पवित्र आत्म्याद्वारे संपन्न होत असते. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू शिष्यांना सांगतात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली प्रभू येशूचे शुभवर्तमान भ्रष्ट होण्यापासून, प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा अर्थ बदलून त्याचा विपर्यास करण्यापासून, किंवा ते चुकीचे समजून बेबनाव बनण्यापासून खात्रीने बचावले जाईल, ह्याची हमी प्रभू ख्रिस्त आजच्या त्यांच्या शब्दात शुभवर्तमानात देतात. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ की त्याने सुद्धा आपल्याला प्रेरणा द्यावी आणि ज्या कारणासाठी आपल्याला त्याने ख्रिस्ती केलेलं आहे की त्याच्या नावाचा गौरव करण्यासाठी, स्तुती गाण्यासाठी त्याची, आणि आनंदित होऊन हे सगळ्यांना सांगण्यासाठी, सगळ्यापर्यंत ही सुवार्ता नेण्यासाठी आपल्याला ख्रिस्ती परमेश्वराने केलेला आहे. सर्वप्रथम आपल्या जीवनाने, आपल्या आचरणाने आपण हे करायला पाहिजे. त्याच्याकडे आपण कृपा आणि शक्ती मागू. आमेन. मित्रांनो, आजच्या ह्या पवित्र मिसेमध्ये आपण काही आपल्या अगोदर निघून गेलेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करणार आहोत. त्याच्यामध्ये कोसू डायस, सांडोर पॅरिश, इजाबेल कुशेर, सांडोर पॅरिश, नेल्सन करवालो, सांडोर पॅरिस, आणि एक दुःखित बातमी आजची की ओरेया स्टॅनी डिसोजा ही 23 वर्षांची मुलगी कॅनडामध्ये अकस्मात मरण पावली. त्याचप्रमाणे लैला परेरा रमेदी, ह्या सर्व व्यक्तींसाठी, आपल्या अगोदर निघून गेलेल्या त्यांच्या आत्म्यासाठी आपण प्रार्थना करू. त्यांना परमेश्वराने शाश्वत जीवन बहाल करावे, चिरकाल शांती त्यांना मिळावी. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्यासाठी परमेश्वराने त्यांच्या श्रद्धेनेच त्या सर्वांचं सांत्वन करावं, म्हणून आपण या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water, may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत.
द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होऊन आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र दानांच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा सांधले गेले. मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या
तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची सुद्धा क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Amen. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. प्रभू म्हणतो, कधीही नष्ट न होणारे फळ तुम्ही धारण करावे, म्हणून मी तुम्हाला या जगातून निवडले आहे. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या पवित्र रहस्यांमुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येवो व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त होवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास प्रभूच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रूपवंत फुले मिळवून या, त्यातून अतुल्य निवडून घ्या. त्यांची बांधमाला अति प्रेमानी सुवासाचे घाला गुलाबी पाणी. रूपवंत फुले मिळवून या, त्यातून अतुल्य निवडून घ्या. तयारी करोनी तुम्ही मिरवा, सुमनापासोनी स्तोत्र हे स्तवा. रूपवंत फुले मिळवून या, त्यातून अतुल्य